हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. परमात्मो मोक्ष संन्यास योगांतो अर्जुनाक तंगेले स्वभावाक प्रकृतीक समजावन सर्व जीवय कर्म करताची म्हूण सांगून जल्लरी ते कर्म केलेलं हाम म्हूण म्हळेलं अहंकारो नानशी तो सांगतरस परमात्माले इच्छे प्रकार हंग पुराय जाता मिगेले स्वभाव सहज कर्म हांव करूं का आनी भगवदर्पित कर का म्हूण सांगून खंयच्यो भक्तो लेखतकी ताका मात्र परमात्मो मेळटा म्हूण सांगता. आनी केन्नाय अहंकारार काम करूं नका, तूं करचें हांगा कसलें ना अर्जुना म्हूण सांगतरस. आनी सहज स्वभावान कर्म करचें, त्या कर्मान तूं पुराय ते कर्म स्वभाव सहज कोरूनय केलेलं कर्म भगवदर्पित करनातले कर्म बंधना पडताची मोह येता, अज्ञान येता. त्याची निमती जावन आम्ही लक्ष्य मात्र आम्ही या करना त्या करता म्हणून जलरी करका आशिल्लेची कोरून वता परमात्माले इच्छेरी. शिवाय आम्ही कोरका म्हणले की आमकां करूचें ना, जेव्हा आम्ही करना म्हणले की आमगेले करीन परमात्मा करूचें पुरो. तशी आम्ही करचें, हांव केल्लेलें हांव अशी करता तशी करता त्या करना हें करना हे पळय लेखल्यारी अहंकार जालो. तशें जावन कितले अहंकारार आमी आलोचन केल्यारी जेवचे परमात्माले इच्छेचेची हांगा सर्व जीवय परमात्माल नियंत्रणांतू आसताची. हांगा येयल सर्वय एक जीव स्वभावान आसूचे कर्माक बद्ध जावन आसता. तो स्वभाव म्हळ्यार जन्मजन्मांतराचे प्रारब्ध कर्माक समजावन येवचे हे पुरे परमात्मो सांगता. म्हळ्यार अर्जुनान तागेले कसके एक व्यामोहान हांव युद्ध करना म्हणटना तागेल्या मनांत कसो आशिल्लो म्हळ्यार हांव गेल्लो वता, हांव पुराय जना मारता. तशी परमात्मान म्हणचे प्रकृती ही ईश्वरेच्छा म्हळ्यार तुगेल प्रकृतीक समजावन तूं कर्म करचें. प्रकृती म्हळ्यार कसं न्ही, हांगा प्रकृती म्हळ्यार स्वभाव म्हूण लेखूं येता, जेव्हा प्रकृती म्हळ्यार परमात्माल इच्छा म्हणून लेखूं येता. तशी ಕೆಲವು ಶ್ಲೋಕಂತೂ ಪ್ರಕೃತಿಯವ ಕರ್ಮಾಣಿ ಪ್ರಕೃತಿ ಕ್ರಿಯಮಾಣಾನಿ ಪ್ರಕೃತಿ ವಿಧಿ ಮೇ ಪರಾಮಸ ಕಡೆ म्हणटना परमात्माल इच्छा म्हळ्यार अर्थ येता पळय हे पुरे परमात्मा अर्जुना सांगता. आनी सांगता सर्व जनांगेले अंतर्यामी जावन आसूचे परमात्मा ते जिवाकरण कोरका जालेले कर्म करयसिता म्हूण सांगून मुखार आसूच्यो श्लोक सांगता. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. अर्जुना सर्व जीवाचे हृदय गहरांतू गुहेंतू गोप्य जावन बशिल्लो सर्वशक्त परमात्मो त्या शरीर रुपीचे एक शरीर म्हळ्यार एक यंत्र म्हण लेखल्यार तांतू बशिल्लो परमात्मो सर्व जिवांक तांगेले प्रकृतीक समजावन म्हळ्यार तांगेले स्वभावाक समजावन जेवो प्रकृती ही ईश्वरेच्छा म्हूण अर्थ केल्यार तांगेल प्रकृती म्हळ्यार परमात्माल इच्छेक समजावन तो सर्व जिवा करीन कर्म करयता म्हूण पळया. परमात्मा खंय आमगेल्या शरिरांतू म्हळ्यार रथकमलांतू आस म्हणटात न्हू आमी. ನನ್ನ ಹೃದಯ ಕಮಲದೊಳು ನೆಲೆಸಿರು ಹರಿಯೇ ನಾನಿನಗೇನು ಬೇಡುವುದಿಲ್ಲ म्हणून दासांनी म्हणला पळय. तुगेले कसले मागू ना देवा, नित्यची मेगल हृदयांतू रथकमलांतू तूं राबू का म्हूण सांगून सांगतात तांणी. हांगा शरीरांतू परमात्मो हृदकमलांतू राबला, ब्रह्मांडांतू सर्वत्र व्याप्त जावन राबला. तशी हे शरीर मात्र यंत्र न्ही, ब्रह्मांड यंत्र. कालच्या दिसा काम सांगला ह्यो विशय म्हळ्यार चित्रविचित्र
जावन बहुचित्र जगत बहुदा करणात म्हणून द्वादश स्तोत्रांतो मध्वाचार्यान सांगील वरी हे विचित्र चित्र विचित्र जावन सुचे नाना नमुनेचे सृष्टी परमात्मान केला. एक सृष्टी दुखून एक सृष्टी भिन्न, एक सृष्टीचे आहार विहार विंगड, अनेक सृष्टीचे आहार विहार विंगड, एक जीवा दुखून अनेक जीव भिन्न, एकची समुदायांतुले जीवांतुई एका दुखून एक भिन्न, हे पुरे परमात्मानं केलेलं आहे. विंगड कोणाच्यानंही साध्य नाही कोरक आम्ही आमकां आमकां करचें जाल्यार पुराय जन छंद जाता आशिल्ले, पुराय जन श्रीमंत जाता आशिल्लीची, पुराय जन एकल एक फॅक्टरीन तूं प्रॉडक्ट जाल्यार नट बोल्ट अशी पुरे जनाक अशें कसं नाही हांग घेवन चूक भोगू का तशी तांणी तांकां जाय जाल्यार तसलें जीवन करून घेवन येता आशिल्लीची. तरी परमात्मान आमकां सृश्टी करचें, परमात्मान आमकां पालन करचें, परमात्मान आमकां लय करचें, तशें जावन तांगेल कर्माक समजावन परमात्मा आमकां रूप दिता, इच्छ दिता, शरीर दिता, कर्म करचें एक मन दिता, खंयच्याक तांगेल प्रारब्ध कर्माचे अनुसार जावन तशी हांगा आमी लेगीत कसले जायना म्हूण कळ्ळें आमकां. सर्व जिवांगेल अंतर्यामी जाल्लो, सर्व जिवांक तांगेल प्रकृतीक समजावन कर्म करचें, नियंत्रण करचें, सर्व परमात्मान आमकां कळ्ळें. सर्व कर्म जगत्यांत जावचें, प्रति जिवान करचें सर्व कर्म परमात्माला इच्छेन जाता म्हूण कळ्ळें. सर्व जनांगेल हृदयांत परमात्मो आस, तरी थंय बशिल्लो परमात्मो तागेले इच्छे प्रकार आमगेल करीन कर्म करायसिता म्हूण म्हळ्यार आमी ते पळय सुत्राचे गोंबे खेळता पळय तशी वयर एकलो पडद्या मागशेकलो सुत्रधार बसता, ताणें आतां पुरे तें सूत करून हातां बोट्टान तो बशिल्लो बॉम्ब्याक नांचयता तो, ताणें नांचयली तशी त्या बॉम्बीन आनता तशी आमगेल पुराय जनाल्पशी सर्वोत्कृश्ट जावन आशिल्लो परमात्मो हे जगत्यांत ताणें सृश्टी केलेले सर्व जीव गोंबे म्हण तागेल्या हातांत दवरून घेवन तो नांचयत आसता. तशी मनुष्य परमात्माला इच्छे प्रकार काम करता म्हण जालें. आतां एक अशी लौकीक जावन उदाहरण सांग जाल्यार ट्रेन आसा, ट्रेन राबला स्टेशनांत वयवे एंजिनांनी करेक्ट आसा, फ्युयल घाल्ला जाल्यार थंय ड्रायव्हर येनी म्हूण जाल्यार तो ट्रेन चलायसितलो चालकू येनी म्हूण जाल्यार ट्रेन राबिल कडेन आसता न्हय. तशीच शरीर म्हळेलें यंत्र ताका हातू पांय पुरय आसा एंजीन ताका जाल्यार ते पुरय आसूनय परमात्माला इच्छ ना म्हूण जाल्यार ते शरीर समर्पक जावन काम करना. पळय आमी समजशील जेन्ना आमी हात पांयान पुरय आमी करताचे, केलो जेन्ना हातू पांय दोळो पुरय इंद्रिय समज जाल्यार कनेक्टिविटी ना म्हळ्यार बुद्धी ना म्हणटा पळय आमी, तसल जन पुरय समजून तांणी एक कडेन बसून आसताचे दोळस तांकां तांणी कसल पळयता दोळे दुखून ते तांगेले ब्रेना वचना असल पळय जेन्ना आमी पळयताची विकल चेतना जे विशिश्ट चेतना म्हणून म्हणटा पळय तांकां. तशी हांगा परमात्माला अनुग्रह देवो इच्छा ते शरीर म्हणलें एंजीन चोलका जाल्यार परमात्माला इच्छा म्हणलें काम करता म्हूण जाल्लें वयवे. तशी सर्व जिवांक तांगेल कर्माक अनुसार जावन तो संसार भ्रमण करयसिता. भ्रमण म्हळ्यार परिवर्तन आवर्तन, संसार भ्रमण म्हळ्यार जन्मादुकून जन्मा जन्मादुकून जन्मा जन्मादुकून जन्मा घालता रस्ता. इत्याक म्हळ्यार आमकां हाजे पयशी फुडें कळ्ळा परमात्मो सर्वशक्तिवंतो सर्व व्याप्तो सर्वज्ञो सर्व जिवांगेल कर्म परमात्माक गोत्त आसता हे पुरे आमकां गोत्त आसा. पूर्व कर्माक अनुसार जावन नाना योनींतो जीव पुरय जन्मा येताचे. येवन भिन्न भिन्न जिवालवटो हांगा संयोग वियोग जाता पळय न्हय. आमी पूर्व कर्मानुसार जावन मनुष्य योनीन तैलीची आमकां आनू अम्मा भाव भयण्यो बाम्मणू चेडूम माई माम हें पुरय खंयचे जन्माचे संबंधाक अनुसार जावन आमकां हांगा संयोग जाता तशीच वियोगय जाता. हे पुरे परमात्मान करूचें आमगेल्या हातांत कसलें ना. तरी हे सांगतना कितली जणांनी एक संशय व्यक्त करूं कसं न्ही म्हळ्यार सर्वता आमी परतंत्रची स्वतंत्र न्ही परमात्मान पुरे करूचें म्हूण जाल्यार आतां आमी लेखनान अशी सर्व कर्म आमगेल करीन जावन वता म्हूण जालें न्हय परतंत्र म्हळ्यार. तरी हे विधी निषेध धर्मू आचारू विचारू नडवळिका हे पुरे सांगचे शास्त्राचे अगत्य आसवे आमकां. इत्याक म्हळ्यार शास्त्रज्ञान आयली म्हूण लिखया शास्त्र निवाजिली जाल्यार आमगेल अनिच्छन्नपी वासनेय म्हूण म्हणली पळय आमकां इच्छा ना जाल्यार आमी कसं कसं किसकड कर्म करताचें म्हूण जाल्यार हें
शास्त्र वाजूचे गती कसले म्हणून आमकां एक संशय येयला रे. एक हुडगो आसता वर का परमात्माले आज्ञा म्हणटाचे आमी धर्मशास्त्राक पुराय ते शास्त्र अध्ययन केल्यार आमकां सम कळटा ते शास्त्र त्या मनशाक तुगेले वर्णविहीत कर्म करूनच म्हणून सांगना. करका सर्व कर्म करका वर्णविहीत कर्म करका स्वभाव सहज कर्म करका जाल्यार राग द्वेष सोण सुका ते कर्म पुराय आनी भगवद अर्पीत करका. रागद्वेष म्हणून म्हळ्यार कसं न्ही मेगेले म्हाका हांव म्हणलेलेची राग म्हळ्यार माया द्वेष म्हळ्यार आमकां नज्जशिले जाय आमकां जाय आशिल्ले जायनी म्हूण जाल्यार आमकां खंय ना तितले कोप येता पळय ते मत्सर जाता द्वेष जाता हे पुराय केदन येवचे आश असले मात्र द्वेष आसता वैवे तशें जावन सर्व कर्म करी तुगेले वर्णविहीत कर्म करी जाल्यार ते कर्म रागद्वेश आदुकून मुक्त जावन आसका भगवद अर्पीत जावका म्हणून शास्त्र सांगता. आमगेलो स्वभाव समजावन कर्म करचे हें परमात्माली इच्छा जाल्यार शास्त्रवाज्यूक तेका शास्त्रज्ञानी ते जावका म्हळ्यार ते कर्म भगवंताली इच्छे प्रकार जावन वता म्हूण जाल्यार ते कर्म भगवद अर्पीत करचे आमगेल्या हातांत आसा. ते कर्म रागद्वेशादी दुखून मुक्त करचे ते आमगेल प्रयत्नांत आसा. ते शास्त्र वाजिल्या मात्र आमकां ज्ञान येता की त्या वेळाक तो मनुष्य ताण करचे कर्म तागेलो स्वभाव समजावन करचे कर्म परमात्माला अधीन जावन करचे कर्म तो आम अस्वतंत्र पुराय परमात्मा मेगेल करीन करयता म्हूण सांगून लेखचा जाता. हें आमी अस्वतंत्र जावन कर्म करताची आमकां इच्छा नानतल्यार केलो कर्म आमगेले निमती जावन वता जाल्यार थंय आमी करचें म्हूण लेखताचे पळय जाल्यार हें शास्त्र सकडें ज्ञान आसा म्हूण जाल्यार आमकां कळटा आमकां इच्छा नाशिल्ली हें करूंक जाल्यार बलादिव नियोजीत हें आमगेले निमती जावन गेल्लें कसा लेख म्हळ्यार परमात्माली इच्छा आशिल्लो परमात्मा तुका अर्पण म्हणून कर्म करता रागद्वेश मुक्त जावन करता भगवद अर्पीत जावन करता. पळय कर्म करच्यांत मात्र आमकां अस्वतंत्रता शिवाय केल्लें कर्म रागद्वेश मुक्त जावन करचें तांतूं आमी स्वतंत्र आसाची. परमात्माक अर्पण करचें तांतूंय आमी स्वतंत्र आसाची न्हय. आतां भगवद अर्पीत म्हूण कृष्णार्पण मस्तू म्हणचे कोणें आमी म्हणची तें परमात्मान त्यावेळी म्हूण जाल्यार आमकां परमात्मान बुद्धी दिवका तें विंगड जाल्यार त्या विशयांत आमी स्वतंत्र न्हय ना. आमी तोंडा दुखून जाल्यार परमात्मा म्हणव पुरे काम ताणें करच काही कृष्णार्पणय तोचें म्हणव म्हळ्यार म्हणून इंद्रिय दिला आमकां मन दिला आमकां इच्छा दिला आमकां म्हणजे स्वातंत्र्य आमकां दिला परमात्मान. तशें जावन कर्म करचे विशयांतू आमी अस्वतंत्र केल्लें कर्म भगवद अर्पीत करच्यांतू आमी स्वतंत्र. तशी हें खंयच्या निमती मेळटा म्हळ्यार शास्त्रज्ञान आसल्यार मात्र मेळटा आमकां. तशें जावन कोण एक साधक सर्व शास्त्र वाजून ते शास्त्रज्ञान पावतकी ताका तेदना तो साधक परमात्मो तागेल करिना प्रकृती सहज कर्म करयत म्हूण जाल्यार तो भक्तीन परमात्मा शरणागत जाता रागद्वेश त्याग करता शास्त्र विधीक अनुसार जावन म्हळ्यार ताणें वाजिला ते शास्त्र पुरे कशी चोलका म्हूण ताका अनुसार जावन स्वभाव सहज म्हळ्यार नियत कर्म म्हणटाचे आमी ते कर्म करता. त्या वेळी कशें करता निश्काम जावन करता फलापेक्षा ना अशी ताजे वयरी परमात्माक ते समर्पण करता कर्म. तशें केल्यार मात्र तो साधक उद्धार जाता म्हूण परमात्मा सांगता. आतां परमात्मा कृष्ण अर्जुनाक सर्व जनाले हृदयस्थ जावन आशिल्लो परमात्मा तागे लागीं आमी भक्तान कशें सुका म्हूण सांगून सांगता. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. हे अर्जुना हे भरतश्रेष्ठा हे भारता ज्ञानी म्हूण अर्थार सांगचें. भक्तीन भरलेलो आनी ज्ञानान भरलेलो भरत तशी अर्जुना समस्त जीव हांगाचे परमात्माला अधीन म्हूण सांगून हाजी फुडली श्लोकान तूं सांगला न्हय. आतां परमात्मा सांगता तशें जावन तूं कसो करता म्हळ्यार सर्व भावान सर्व विधानान तूं परमात्माक शरण येवका
तेदना परमात्माल अनुग्रह तुगेल वैरी जल्ले म्हणजेला रे तुगेल मन शांत निश्चल जाता. निश्चल मनांतू केदनाय निर्मल ज्ञान येता, यथार्थ ज्ञान येता. यथार्थ ज्ञान म्हळ्यार अपरोक्ष ज्ञान आयलो तो मोक्ष शाश्वत स्थानम प्राप्स्यसी. मोक्ष म्हळ्यार शाश्वत स्थान ताका मेळटा. तशें न्हू तमेव शरणम गच्छ, ताका तूं शरण यो, परमात्माक शरण यो म्हळ्यार हाजे पशी फुडें यदहंकारम आश्रित्य म्हणलें परमात्मान हांव करता, हांव करचें, हें हांव करना, हांव करचें न्ही अशें पुरे म्हणूक जिवाक परमात्मान कसलेंय स्वातंत्र्य दिनीकय. तें कळ्ळें म्हण जाल्यार तेदना हांव म्हगेलें म्हाका हें पुरे ममकार रहीत जाताचें आमी, अहंकार रहीत जाताची. आनी सर्व विधान शरण यो म्हणली पळय. सर्व विधान म्हळ्यार कसं न्ही, शारिरीक कायीक वाचीक सर्व कर्म म्हळ्यार त्रिकरणपूर्वक आमी खंयचे सकट कर्म करताची, काया वाचा मनसा सर्व विधान. आनी सर्व भाव म्हळ्यार केल्लें कर्म खंयची भावनेर केल्ला आमी परमात्माल वैर प्रितीन. आनी जिवनांतूय लौकीक जिवन पळयल्यार केल्लो कर्म आमी कनिकरान करताची, केल्लो कर्म आमी ममकारान करता. कसं खंयची भावनेरी आमी कर्म केल्यार हें कर्म पुराय परमात्माकच अर्पण म्हूण सांगून परमात्मा आमी शरण येवका. पळय परमात्माक पुराय जनाल एक लेख कारुण्य आसता. कोण म्हाका शरण येता म्हूण तो पळयत आसता. आमी शरण येयलीच म्हूण जाल्यार तो केन्नाय करुणा सागरूच तो केन्नाकय आमकां राखता. तो अनुग्रह करता. कोणाक वैरी परमात्माले अनुग्रह जाल्ले तागेलें मन निश्कल्मश जाता, शांत जाता, निश्चल जाता. तेदन ताका परमात्माले एक परम भक्ती येता आनी शांत मनाचें जाता. क्रमेण साधने करून तो मोक्ष म्हळ्यार स्थान पावता. म्हळ्यार आमी एक लेखा कसं न्ही म्हळ्यार परमात्माल भक्त कशी आसताची म्हळ्यार हाजे पशी फुडें भक्ती योगांतूय आमी पळयलां. तांकां एक उद्देश कसो म्हळ्यार परमात्माल प्रिती प्राप्त करून घेवचें. त्या विशयांत तांकां मन व्याकूल आसता. म्हाका परमात्मा तागेलो करून घेतवे, हांव परमात्माल प्रितीच्या तागेले ते प्रितीचे जन आसा पळय तांगेल एक कॅटेगरीन हांव येतले. म्हाका परमात्मा तागेलो भक्त म्हणून केदना म्हाका घेता तो, केदन म्हगेले वयर अनुग्रह करता असल विशयांत तांगेलें मन व्याकूल आसता. शिवाय आमकां पळय क्षुद्र लौकीक विशयो आमगेले घरांत इश्ट पुरे जातले, आमकां त्या घेवच्या जातले आनी ह्या म्हयन्या अमकी सकट घरांत सेट कोरका म्हण लेखला ते जातले, म्हगेले धुवे वार्डीक जातले, म्हगेले पुत्ता आमगेलें मन हांतूच व्याकूल जावन आसता. जाल्यार निज भक्ताक हांव परमात्माल केन्ना जत्ता म्हळ्यार विशयांतू मन व्याकूल जावन आसता. तशें जावन तांणी भक्त कर्म करताचे तेव्हाय तांगेले स्वभावाक समजावनू करताचे ते करूं का न्हय. आतां तामसीक जन तमो कर्म करता म्हण जाल्यार तामसीक कर्म करता म्हण जाल्यार राजसीक जन तांणी यशस मेळका, किर्ती मेळका, लाभ मेळका, प्रतिश्ठ मेळका म्हूण सांगून कसं की एक आशाबद्ध जावन तांणी कर्म करताचे. जाल्यार सात्विक भक्तो तो हांव करचे सर्व कर्म परमात्माल प्रेरणा तागेले प्रिती खातीर हांव करचें, ताणें म्हगेले करीन करोयसूचें म्हूण सांगून लेखून भगवद अर्पीत बुद्दीन तो कर्म करता. तशें जावन तो परमभक्तू म्हणून घेवका जाल्यार तो परमात्मा संपूर्ण शरण येवका. तागेले मनांत तूं देवा हांव तुका शरण येयला, हांव खाली निमित्त म्हणून म्हाका गोतस, तूं सर्व कर्म तूच करयसूचें, कोरोचेय तुवें, करयसूचेय तुवें, निमित्त तूं म्हाका केला म्हूण सांगून भगवद अर्पीत जावन मनान देवा तुका हांव शरण येयला, तुगेले खातीर कर्म करता म्हूण लेखून तो कर्म करता. खंयचे वेळाक तो भक्त परिपूर्ण शरणागत जल की परमात्माक त्या वेळा परमात्मा तशी परिपूर्ण अनुग्रह त्या भक्ताल वयर करता. ते तशें जावन संपूर्ण शरणागती संपूर्ण अनुग्रह आमकां मेळयत म्हूण जाल्यार संपूर्ण अनुग्रह परमात्माले खंयची भक्ता वयर आसता पळय त्या वेळाक तो भक्त न्ही परमात्मा भारी लागीं जाताची. तो भक्त परमात्मा लागीं वचून पावता. त्या परमात्माला न्ही भक्ताल मध्यंतूल एक अंतर आसा पळय तें नाश जाता. भक्त तागे कितली लागीं वचून पावता म्हळ्यार परमात्माले
अत्यंत लागी वचन पावता. तशी तेदना आतां आमकां इतलें आयकतना कसं कळ्ळें हें हांव मिगेले ममकारो अहंकारो पुराय आसा पळय परमात्मा पावचे विशयांत एक आड बागिलशी केन्ना हें आमी विमुक्त करताच पळय तेदना आमकां परमात्मो मेळटा. तशी परमात्मान मेळका जाल्यार आमगेलें मन शांत जाता. निश्कल्मश कसले कल्मश नातिले नितळ उदकांत तूं प्रतिबिंब पळय कशें दिसता पळय तशी नितळ मनान तूं परमात्मो सम दिसता. तशी त्या वेळाक परमात्मो अपरोक्ष ज्ञान दिता. अपरोक्ष ज्ञानान परमात्माल प्रितीची जाताच आमी वय बाय. आतां अर्जुनाल मनान तूं एक विचार येवनश्च पुरो कसलें म्हळ्यार हें युध्द म्हळ्यार एक मना करकर तांकां मारका हांकां मारका त्या कोरका हें कोरका इतलें पुराय मना विचार येयले कडलें म्हाका खरखर जाता. हांव युध्द करना कृष्णा म्हूण सांगून ताणें म्हणलेलें न्हय. म्हळ्यार तागेले विचार कशे आशिल्ले म्हळ्यार हांव युध्द कोरका म्हूण म्हणलें विशय सोडलो म्हूण जाल्यार हांव शांत मनाचें आसता म्हूण तागेले मनांत तशें जाल्यार परमात्मा तें सांगता रस हे फट्योची मिथ्य या इत्या म्हळ्यार तुगेलो स्वभाव सहज कर्म तूं करचें अर्जुना. तुगेलें कर्तव्य तूं करताचीची. कांय नाही नतलें जन उलयत म्हूण करता कांय नाही नतलें पायी आवसून सांगली म्हूण करता कांय नाही नतलें रे गौरवान अवहेळन करता आनी कोप येवन वापस युध्दाक बाय सरता तूं म्हणटना तुका आतांच युध्द कोर न्हू तें युध्द निश्काम जावन करी. कृष्णाक अर्पण म्हूण लेखून करी. म्हाका कृष्णान सांगिल्लें युध्द करी म्हणून म्हूण मिगेल खातीर युध्द कर तूं. मत कर्मकृत मत परमो भव मध्याजी माम नमस्कुरू आतां वापस सांगता परमात्मा ते हाजे पयशे फुडें सांगला. तशी तुगेल वांट्याच काम कसं आसा कर्तव्य कर्म कसं आसा निश्काम जावन करी भगवद अर्पित बुद्दीन करी. तेदन मात्र तुगेलें मन शांत आसता. शिवाय कर्म करनातलें कसलें शांती आसना. ओ हांव तें काम करनी हें करनी आनी करनी दुसरें करनी तसल पुराय मनान तो येता. अन्य कसलें म्हूण म्हळ्यार शरणागत जावचे विशय हांव आमगेल्या जिवनांत तो आतां कश्ट येतना आतां एक आसता कसं जालें म्हळ्यार शरणागती जेवचें कशी म्हूण म्हळ्यार आमी आमगेल्या जिवनांत तो कश्ट येतना परमात्मा शरण येताची. देवा म्हाका मस्त कश्ट येयले तूं शिवाय म्हाका कोणीय गती ना म्हाका रक्षण कर देवा ह्या कश्टा देखून तूंची पार घाली म्हूण सांगून आमी शरणागत येतात न्हय. जाल्यार जिवनांत तूं कितलेकी स्टेजस येता कितलेकी अवस्था येता. अशी स्टेप बाय स्टेप प्रती विशयांत आमी परमात्मा शरण आयिल जाल्यार तेदन परमात्माले प्रितीची जाता आशिल्ली मू आमी. तशी सर्व समर्थ जावन आशिल्लो परमात्मा म्हूण लेखून ताका शरण येवन सर्व कर्म परमात्माक अर्पण करता. आनी एक व्हड विशय कसो जाल्यार म्हळ्यार सात्वीक गुणाचे जावका. सात्वीक गुणाचे जावका जाल्यार सत्व गुणाचे कर्म कसो जाल्यार म्हूण हाजे पयशे फुडें परमात्मान सांगला. तशी आमी सत्वगुणी जावका. आमगेल मनांत मस्त सकड अज्ञान आसा तें दूर करूंक परमात्मा लागीं मागूका आमी. परमात्मा मिगेल मनांत मस्त संशय मस्त अज्ञान सकड आसा तूं हें पुराय दूर करी म्हूण म्हणका. नियत कर्म कोरका आनी परमात्माक अर्पण कोरका. शारिरीक वाचीक मानसीक सर्व रिती कर्म परमात्माक अर्पण कोरका. तेदन परमात्माल परिपूर्ण अनुग्रह खंडीत जाता. केन्ना परमात्मान आमकां अनुग्रह केले ताजे नंतर आमकां ज्ञान आयली म्हूण लेखतें ताजे नंतर म्हूण न्ही. परमात्माले अनुग्रह आमगेले वैरी जाल्ला म्हूण म्हळ्यार आमकां परिपूर्ण ज्ञान आयला म्हूण. तेदना तेंच परमात्मान सांगिल्लें कसो न्ही कोणाक तत्प्रसादात परमात्मा अनुग्रह जाला की पराम शांतीम स्थानम शाश्वतम प्राप्स्यसी. ताका मन निश्कल्मश जाता शांत जाता आनी तो परमपद म्हळ्यार मोक्ष पावता म्हूण. आतां परमात्मो अर्जुना सांगता इतली गोप्य जावन आशिल्लें ज्ञान हांव तुका दिलां म्हूण. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विमृश्यैतद् अशेषेण यथा इच्छसि तथा कुरु. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात गुह्यतरं मया गोप्य जावन आशिल्लो विशय अनगत्य कोणाकय सांगू नतील विशय म्हूण म्हणलें हांगा परमात्मान. तरी
परमात्माले ज्ञान मेळका जाल्यार एक योग्यता म्हणलेली जावका म्हणजे आतां आमगेल्यान तूं पळया इतले सकडी परमात्माल विशयी सांगतना आयकतल जन कितले सजी कोणाक परमात्माल विशयी श्रवण करका म्हूण परमात्मान योग्यता दिला की तसल जन आयकुया म्हूण दिसता वरलेले जनाक याकसले केन्नाय आयकलेले आयकुचे देव तो सर्वश्रेष्ठ कर्म ज्ञान भक्ती आनेक दुसरेक तेंची भगवद्गीत म्हळ्यार तेंची वय सांगिल सांगून ऐकील ऐकून आमी कितली शुद्ध जलीच म्हूण जावका न्हय सांगिले सांगून आयकलेले ऐकून आमी आयकलेले ऐकुचे म्हूण लेखला रे आयकलेले ऐकून सांगिले सांगून सांगतल जन जेवो आयकतल जन जेवो कितले आमी शुद्ध जल्लींची कितले आमकां ज्ञान मेळका म्हूण जाल्ले तेवय जावका न्हय तरी तें गोप्य जावन आशिल्लें ज्ञान ऐकून घेवका जाल्यारय आस पळय ताका परमात्माला अनुग्रह जावका ऐकलेले मनन करून घेवका जाल्यारय आस पळय परमात्माला अनुग्रह जावका नानतले हे ऐकिल्ले ऐकुचे म्हूण म्हणटा शिवाय आयकल्लें ऐकून आमी केल्लें करचें न्हय कांय आमी चोरूच आमकां तिदून घेतले वे ना म्हणजे आमी वापस ऐकुका म्हणून लेखते केदोळ थंय परमात्माल ज्ञान आमी ऐकुका म्हूण म्हळ्यार केदोळ थंय आमी एक अवगुण सोडूंक जत्ता आमकां तेदोळ थंय ऐकुका जन्म पावेश ना आमकां आमगेले केल्लो अवगुण सोडूंक जन्म पावेश ना जन्म जन्मांत आमी परमात्माल उडगस करता जाता तशी तितले गोप्य जावन आशिल्लें ज्ञान म्हणटा पुरे जना सांगूना हांगा अर्जुना सांगला म्हळ्यार अर्जुन ज्ञानाक उत्तम अधिकारी आतां कोणाक इश्ट ना तसल जनाक यो आतां एक हरिकथा जाता म्हूण म्हळ्यार वय वय मेगेले सिरियल पळोवचे लायक कितें हरिकथा सांगिले सांगचे नव्हतय विंगड कसले नवे आसवे थंय हांगा नित्य नवे आसता आजी तिणें हिक कसं की एक पुरे जगत्याक कसं आस पळय वायटपण पुरेस जगत्यांत सर्व घरांत आस जाल्यार सिरियलांत सुद्दां तितलें वायटपण खंयचे घरांत आसना तितले उत्प्रेक्ष करून दाखयता तेवय आमी बैसून पळयताचे लायक करून वाड न्ही पळोवचे विशय न्हयचे न्ही हांगा जाल्यार पळोवन पळोवन सिरियल पळोवन पळोवन टी व्ही ते काणी बूक वाजोवन वाजोवन सिनेमा पळोवन पळोवन म्युजीक ऐकून ऐकून उपगणे नाका परमात्माल काणी आयकलिल्ले ऐकून आमकां उपगणेवचे कसल्याक ते आयकलेले ऐकूनय आमी कितली ज्ञान पावलींची आयकलेले ऐकूनय कितले आमी अवगुण नाश करून घेतले हें पळोवका ते जायनी म्हणजे वापस ऐकुका आमी तशी हांगा अर्जुनाक तो ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया म्हणटा हांव तुका सांगली आहे गोप्य जावन आशिल्लें ज्ञान म्हणून तसल्यार पुराय जनाक तसले परमात्माल विशय ऐकूत तसले योग्यता येना येवका म्हण जाल्यार तांणी छांक सकी काम कोरना सुका परमात्माल अनुग्रह तांगेल वयर आसुका म्हण जालें वय बे हांगा अर्जुनाल वयर परमात्माल अनुग्रह खंडीतच अर्जुन इंद्रांश म्हणटाची तांतूय तो ज्ञानीची उत्तम अधिकारीची ज्ञानाक तशें चावन परमात्मान ताका सांगला पळय तशें मागीर तितली सांगूनय हांगा सांगतना विम्रश्य एतैत अशेषेण विम्रश्य एतत् अशेषेण हांव कसं सांगली पळय तुका अशेषेण विम्रश्य सामाची पूर्ती आलोचन करका पूर्ती मनन करून घेवका मागीर येता इच्छसी तता करूं मागीर तुका कशी सम दिसता पळय तशी करी हे हांवसून चेडा सांगचें न्हय तुका उज्जेल्या वचूं नका हात जळटा म्हूण कितली पंत सांगले आनी मेज्यान सांगचें जायना तुका सांगचें तितले नमुनेर पुराय सांगला मागीर तूं तेच करता म्हणजे तूं कुशीशील करी एक पंत जळ्ळी म्हळ्यार तुका कळटा मागीर न्हय मागीर व्हड जातरी कसले एक विशयांत आमगेल्याक तांणी एडवायस निमगेली म्हण जाल्यार आमी सांगतात तांकां मागीर तांणी इलें सम म्हण तांगेलें मन आयल्या कडेर हांव बापसून सांगची हेंची हांव सांगचें पुरें सांगली चेडा तुका आनी तुगेलें मन आशिल्लें तूं करी तुका कशी सम दिसता तशी करी सांगची मात्र आमगेलें कर्तव्य ऐकुचें आयकना शिरपचें करचें करना शिरपचें तें सांगिल्लें आयकतले जनाल वयर डिपेंड जावन आसता लोका नियम अशीची
ताजे खातीर हांगा अर्जुनाक कृष्ण सांगता हांव सांगिल्लें पुरें आयकल न्हू तूं सम मनांत विमर्श करी आनी तुका कशी दिसता तशी करी म्हूण लोकां रूढी हांगा कृष्ण दाखयता. कृष्णान अर्जुना ऑर्डर करीत आशिल्लें हें करी तुका हांव सांगिल्लें न्हू अशें कर म्हणून हें करी म्हूण तशिल्लें तें सांगना पळय कृष्ण म्हळ्यार लोकां रूढीक समजावन अर्जुनाक तो सांगता. तशी आनी कसल जाता पयच्या दिसाक आमी पळोवया आज सांगेल सर्वई परमात्मा चरणारविंद समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.